कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिला, त्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यावरती राज ठाकरेंनी लवचिक भूमिका असल्याचं सांगितलं. तर उद्धव ठाकरेंनी मात्र माझ्याकडनं तडजोड अजिबात होऊ शकत नाही असं रोखठोकपणे म्हटलंय. तर याच कार्यक्रमातनं उद्धव व्यापाऱ्यांचा गुलाम होणार नाही असं म्हणत मोदी आणि अमित शहांवर देखील टीका करण्यात आली. गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही. मेलो तरी 72. पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर निशाणा साधला. मेलो तरी 72 पण दोन व्यापाऱ्यांचा गुलाम होणार नाही असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे पहिले शिकवलं. कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जीणं येईल. गुलामीचं जीणं कदापि जगणं मी शक्य नाहीये, अजिबात नाही. मेलो तरी 72. पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधी जगणार नाही, ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यांना वाटलं की यावेळेस त्यांना मुंबईमध्ये यश मिळेल. अपयश आल्यामुळं, फ्रस्ट्रेशन झाल्यामुळं असे शब्द तोंडातून निघाले. महापालिकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे बंधू पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले. मुंबईत निसटता पराभव झाला, पण मुंबईतले सर्व गड राखलेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मुंबईवरचा भगवा झेंडा उतरवून काय मिळवलं अशी टीकाही एकनाथ शिंदेंवर केली. काय मिळवलं? मुंबईवरचा शिवरायाचा भगवा उतरवला, काय मिळवलं? काय महापौरपद? ठीक आहे, एका निवडणुकीमध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं, पण तरी सुद्धा आज एक थोडक्यामध्ये निसटता पराभव आपला झालाय. आज आपली एक चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे. या मुंबईकरांनी आज सुद्धा आपल्याकडे नाही म्हटलं तरी काही मतं कमी नाही झालेली. सगळे गड आपण राखलेले आहेत. हा गेरे तो बी टांग उपर अशा पद्धतीचा प्रकार आहे. म्हणजे आपण हरायचं आणि परत आपण जिंकलो म्हणून सांगायचं, हे कुठच्या नीतीत बसतं? त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की मनसेच्या पाठीमध्ये युबीटी 100% खंजीर खुपसणार, त्यांनी खुपसलेला आहे. त्यांच्या 6 जागा फक्त निवडून आल्यात आणि त्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीला काय होतोय त्यांनी बघितलेला आहे. ही फक्त सुरुवात आहे. मुंबईतले गड राखले असं उद्धव ठाकरे यासाठी सांगतायत कारण मराठी बहुल भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिक नगरसेवक जिंकलेत. मुंबईतल्या एकूण 227 जागांपैकी 105 वॉर्ड हे मराठी बहुल आहेत. या 105 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे 50 नगरसेवक जिंकलेत. मनसेचे 5, भाजपचे 27, शिंदेच्या शिवसेनेचे 18 नगरसेवक आहेत. या 105 वॉर्डात दादर, माहीम, वरळी, लालबाग आणि शिवडीचा समावेश आहे. शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाआधी कल्याण डोंबिवलीतल्या घटनेवरून राज ठाकरे यांच्याकडे लक्ष लागलं होतं. कारण तिकडे मनसेने थेट शिंदेंच्याच शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय केला, ज्याला राज ठाकरेंनी लवचिक भूमिका म्हटलंय. पण उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्याकडून तडजोड होऊच शकत नाही अशी रोखठोक भूमिका स्पष्ट केली. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिक दृढ होत गेलं. हे संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती, मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी पण एक आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या 2 शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही. मुंबईसाठी ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्यात देखत तिचे जर का तुकडे हे हरामखोर व्यापारी तोडत असतील तर मी काही शेपूट घालून आत नाही बसणार. मुठभर असतील तरी मुठभर, पण त्या मुठभराने त्यांच्या छाताडोती मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. तडजोड तिकडे होऊ शकत नाही. तडजोड अजिबात होऊ शकत नाही.
एकीकडे राज ठाकरेंनी लवचिक भूमिका म्हटलं तर दुसरीकडे त्याच भाषणात राजकारणाचा लिलाव होत असून कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही झालं त्यावरून शिसारी आल्याचंही त्यांनी म्हटलंय. अर्थात राज ठाकरेंचाही हा निशाणा राजू पाटलांवरच होता, कारण स्थानिक पातळीवर निर्णय राजू पाटलांनीच घेतले असे मनसेचेच नेते सांगतायत. तर राजू पाटलांचं म्हणणं आहे की त्यांनी राज ठाकरेंना कल्पना दिली. आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण. राज ठाकरेंना काय मान्यता आहे? मी सांगितलं, भाषणं करणं, मिमिक्री करणं याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. कोण किती लोक निवडून येतात, त्यांचे जे येतात ते पण पळून जातात दुसऱ्या दिवशी. त्यांना सांभाळणं म्हणा. तुम्हाला जनाधार काय आहे? राज ठाकरेंना कुठलाही जनाधार नाही. एक आमदार त्यांचा नाही, 4 नगरसेवक त्याचे निवडून येत नाही. आले ते लगेच पळून जातात. तुम्ही आपली पार्टी तर सांभाळा आणि मग व्यापार काय, कोण विकत घेतं, कोण घेतं हे नंतर बघू आपण. लोकप्रतिनिधींचा किंवा नेत्यांचा लिलाव होत असून जर राज ठाकरे यांना शिसारी येते तर मग कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी रोखठोक भूमिका का घेतली नाही? राजू पाटील स्थानिक नेते असले तरी मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे यांनी वचक का दाखवला नाही, असे अनेक प्रश्न आहेत. निवृत्ती बाबरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.